हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी भारूड जे आपण घेतलं होतं विंचू चावला संत एकनाथ महाराजांचं त्याचा मी स्वाध्याय घेते. तर सगळ्यात पहिले कृती. त्याच्यातला पहिला योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा. 1. तमघाम अंगासी आला म्हणजे आता याच्यात 4 आपल्याला आ इ ई हे या 4 याच्यातून आपल्याला बरोबर जे उत्तर आहे ते निवडायचं आहे. तर तमघाम अंगासी आला म्हणजे सगळ्यात शेवटचं जे ई शीघ्रकोपी वृत्ती वाढ लागली याचा अर्थ असा. ठीक आहे, योग्य पर्याय आहे तो. 4 पर्यायापैकी आपल्या शेवटचा आपण निवडला. आता नंबर 2 मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे आता दारुण म्हणजे मला मागच्या व्हिडिओत अर्थ सांगितला होता भयंकर. तर मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे आता हे 4 पर्याय आ इ ई त्याच्यातलं आता आपल्याला निवडायचं आहे की बरोबर पर्याय काय. तर मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे पहिला पर्याय माणसातील विकार रूपी इंगळी अतिशय भयंकर असते. ठीक आहे. आता नंबर 3 सत्व उतारा देऊन म्हणजे आता पुन्हा 4 पर्याय दिले आ इ ई त्याच्यातलं कोणचं. तर 4 कोणचे आहेत. जीवनसत्व देऊन, सत्वगुणांचा आश्रय घेऊन, सात्विक आहार देऊन आणि सत्वाचे महत्त्व सांगून. तर तिसरं जे सत्व उतारा देऊन म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे सगळ्यात शेवटचं ई सत्वाचे महत्त्व सांगून. आता चौथं विंचू चावला वृश्चिक चावला शब्दांच्या द्विरुक्तीमुळे. आता याच्यात आपल्याला पुन्हा 4 पर्याय दिले आहेत आ इ ई. पहिला हे भारूड उत्तम गाता येते. दुसरं म्हणजे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. तिसरं भारुडाला अर्थ प्राप्त होतो आणि चौथा आहे भारूड अधिक रंजक बनते. आता याच्यातलं या 4 पर्यायापैकी आपल्याला शेवटचा पर्याय निवडायचा ई म्हणजे भारूड अधिक रंजक बनते. ठीक आहे. आता कृतीमधला कृती करा. कामक्रोधी रूपी विंचू इंगळी उतरण्याचे उपाय. तर आपल्याला असे दोन ठिकाणी अशा लिहायचे आहेत उत्तरं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय लिहायचं सगळे दुर्गुण टाकून द्यावे आणि दुसरं सद्गुण अंगी बाळगावे. ठीक आहे. आता ई खालील शब्दांचे अर्थ लिहा. आपल्याला 4 शब्द लिहिलेले आहेत. सगळ्यात पहिला वृश्चिकचा अर्थ काय आहे विंचू. दुसरा आहे दाहाचा अर्थ आग. तिसरा आहे क्रोधचा अर्थ आहे राग. चौथा आहे दारुण आणि त्याचा अर्थ होतो फार भयंकर. आता खालील ओळींचा अर्थ लिहा. ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरा झरा. आता या ओळींचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे. आता उत्तरामध्ये तुम्ही सुरुवात पहिले आपण अशी करायची आहे की विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांनी रचलेले मनोरंजक आणि उपदेशात्मक रूपात्मक आणि अध्यात्माची शिकवण देणारे आहे. ठीक आहे. यात अगदी सोप्या शब्दात त्यांनी वाईट गुणांचे विष अंगात भिनले तर त्याचा माणसाला समाजाला किती त्रास होतो हे विंचू हे रूपक वापरून पटविले आहे. त्याचबरोबर अध्यात्माद्वारे आपण चांगले गुण अंगीकृत करून मनःशांती प्राप्त करून वाईट गुणांचा नाश करू शकतो. वाईट गुणांचे म्हणजे तमोगुणांचे दुर्गुणांचे विंचूरूपी विष शरीरातून काढण्यासाठी त्याचा त्याग करण्यासाठी आपल्याला अध्यात्माचा म्हणजे चांगल्या गुणांना आत्मसात केले पाहिजे. अंगारा हे सात्विक रूपक चांगले सात्विक गुण दर्शविते. अध्यात्माचे प्रतीक अंगारा आहे. चांगले मार्ग अवलंबवा. आपली विचारसरणी बदला. वाईट वृत्ती झटकून टाका. वाईट संगत गढूळ वातावरण नैराश्य म्हणजे डिप्रेशन ठीक आहे देणाऱ्या गोष्टी यापासून दूर राहा. जिथे सद्गुणांचा वावर असतो तिथे वाईट वृत्ती डोकावत सुद्धा नाही. चांगली संगत चांगले वाचन चांगल्या विचारांना चालना मिळते. तर जेव्हा आपण चांगल्या संगतीत राहतो चांगल्या लोकांचे विचार आत्मसात करतो त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्याला आपोआपच आपल्या वृत्तीमध्ये बदल पडतो
आणि म्हणूनच आपल्या अंगी जे वाईट गुण आहेत त्याचं विष आपोआपच उतरतं. वेळ लागतो पण हे होऊन राहतं. असं कधी होणार नाही की आपण चांगल्या संगतीत राहिलो तर आपल्याला आपण वाईटच राहू, नाही, आपोआपच त्याचा परिणाम आपल्यावर होतो. म्हणून अध्यात्माचा, चांगल्या लोकांचा सतत वावर आपल्याजवळ असावा. म्हणून या ओळींचा अर्थ जे या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरा झरा. अध्यात्माचा अंगारा लावा, चांगली पुस्तकं वाचा, अशा लोकांचे प्रवचन ऐका, ठीक आहे, अशी पुस्तकं वाचा, अशा वातावरणात राहा, म्हणजे आपोआपच आपल्यातील वाईट गुण आपोआपच हे निघून जाते. ठीक आहे, याच्यात तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. आता तिसरं आहे काव्य सौंदर्य. ठीक आहे, तर आता काव्य सौंदर्य यांनी कुठलं विचारलं आहे की सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने, वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. ठीक आहे, आता याचं उत्तर कसं लिहायचं? सगळ्यात पहिले तर आपण हे लिहायचं की संत एकनाथ महाराजांनी रचलेले जे भारूड आहे विंचू चावला, याच्यात त्या समाजात, त्या काळात आणि आजच्या समाजात आपल्याला खरं तर एकच काही बदल झालेले दिसत नाही. थोडेफार आधुनिकता आलेली आहे पण विचार मात्र तसेच आहेत. पण त्या काळात त्यांनी खूप हिंमत करून जुन्या रूढींना, जुन्या विचारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. या भारुडामध्ये विंचू चावला त्यांनी अतिशय सुंदररित्या ज्या वाईट गोष्टी आहेत समाजात त्यांच्यावर आळा कसा घालावा, त्या लोकांमध्ये जनजागृती कशी करावी, समाज प्रबोधन कसं करावं, हे त्या भारुडातून आपल्याला शिकवलं आहे. आणि लोकांमध्ये त्यांनी हा विचार भारुडातून बरोबर रुजवला, त्यांच्या मनात हे ठासून दिलं की आपल्याला बदलायचं आहे, आपले विचार आपल्याला बदलायचे, मधील वाईट गुणांना आपल्याला त्याग करायचा आहे. ठीक आहे, तर संत एकनाथ महाराजांनी विंचू चावलेल्या भारुडामध्ये अतिशय सुंदररित्या समाज प्रबोधन केलेले आहे. ठीक आहे, आता याचं भावसौंदर्य हे कसं लिहायचं? तर आपल्याला जे ओळी दिल्या आहेत, जे पद दिले आहे त्याचं उत्तर मी सांगते. वाईट गुणांवर नेहमीच सत्वगुण चांगले गुण, सत्वगुण म्हणजे चांगले गुण मात करतात. म्हणजे इंग्लिशमध्ये असं म्हणतात ना की द गुड ऑलवेज इज विक्टोरियस ओव्हर द इव्हिल, तसंच. ठीक आहे, तर नेहमी चांगले गुण वाईट गुणांवर विजय मिळवितात. आता दुष्ट शक्तींना म्हणजे दुष्ट वृत्तीला चा नाश करण्यासाठी चांगल्या सत्वगुणांचे पालन करणे अनिवार्य आहे. आपल्यात सगळेच चांगले गुण एकदमच येत नाही आणि वाईट गुण हे संपूर्णतः नष्ट होत नाही. हे खरंच आहे की आपल्यामध्ये सगळेच चांगले गुण असतात असं कोणीच नाही, नो वन इज परफेक्ट. आणि आपल्यामधले सगळेच आता खूप छान वातावरणात राहिलो, चांगली पुस्तकं वाचली, चांगले लोकांचे विचार ऐकले तर एकदम आपण खूपच छान होऊन जाऊ असं पण नसतं. पण जर आपण प्रयत्न केला तर थोडाफार आपल्यामध्ये बदल आपल्यालाच जाणवतो आणि लोकांना तर दिसतो. ठीक आहे, तर मग यावर उपाय योजिला, म्हणजे आता हे सगळे वाईट गुण तुम्हाला दूर करायचे आहेत, यांना नष्ट करून टाकायचं आहे. आपल्यामध्ये थोडंफार जे वाईट गुण असतात किंवा चांगली प्रवृत्ती आपल्यामध्ये आणायची आहे, आत्मसात करायची. तर यावर आपण काय करायचं? तर संत एकनाथ महाराजांनी अध्यात्माचा मार्ग आपल्याला सांगितला की अध्यात्माद्वारे म्हणजे स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माद्वारे आपण स्वत्व, मीपणा, अहंकार तो त्यागून कोहम म्हणजे काय, मी कोण आहे, हु एम आय, असा जर आपण आपल्यामध्ये विचार आणला तर आपोआपच आपण नेहमी जमिनीवर राहू. विल नॉट फ्लाय व्हेरी हाय. हॅविंग द विंग्स ऑफ इगो म्हणजे घमंडाचे पंख असतील तर आपण वर वी कांट फ्लाय. ठीक आहे, तर अध्यात्माद्वारे आपण स्वत्वावरून कोहम, मी कोण आहे, यावर येऊ शकतो. कसं? क्रोध, काम, मत्सर, द्वेष, अहंकार या वाईट वृत्तींना मूळतः नष्ट करू शकतो. ते धार्मिक ज्ञान, पावन वातावरण हे जनार्दन स्वामी गुरुच एक वाईट माणसाला चांगले बनवू शकतो. ठीक आहे, म्हणजे एक वाईट माणूस
दुसऱ्या माणसाला वाईट मार्गावरच नाही, त्याला तो अजून बिघडवेल. पण एखादा चांगला माणूस जर आपल्या संपर्कात आला तर आपोआपच त्याचे विचार वेगळे राहतील, ते वातावरण वेगळं राहील. म्हणून अध्यात्माचं वातावरण त्यांनी सांगितलं की तुम्ही गुरुकडे जा, अध्यात्माचा रस्ता तुम्ही अवलंबाल तर तुम्ही आपोआपच चांगले बनाल. याच्यात मला छोटंसं एक उदाहरण सांगायचं तर ते म्हणजे तुम्ही नेहमी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकी. वाल्मिकी कोण होते? वाल्याचा वाल्मिकी झाला, तुम्ही ऐकलं असेल. वाल्या हा कोण होता? एक चोर होता, वाटसरूंना तो चोरायचा जाणारा आणि आपलं घर पोसायचा, त्याची पत्नी त्यांची मुलं पाप करून तो घर पोसायचा. हे नारद मुनी जे आहेत त्यांनी एकदा पाहिलं, मग ते त्याच्याशी बोलले की तू हे सोडत का नाही? तर ते म्हणाले की मी नाही सोडू शकत कारण माझं घर याच्यावर चालतं. नारद मुनी म्हणाले ठीक आहे, तू घरी जाऊन त्यांना हे विचार की माझा पापाचा वाटा तुम्ही घ्याल का? तर तुला काय उत्तर मिळेल? त्याने घरी जाऊन विचारलं, घरचे नक्कीच नाही म्हणते की पापाचं आम्हाला नको. ठीक आहे, तर असं त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. नारद मुनी म्हणाले तू जप कर, राम राम, तुला चांगलं बनायचं आणि तू बनशील. ठीक आहे, तर त्यांनी असं आहे की राम राम नव्हता, मरा मरा, जोपर्यंत तुला देव दर्शन देत नाही तोपर्यंत तू हा जप करत राहा. आणि तो करत राहिला, त्याच्यावर वारूळ चढत गेलं, तो मग्न झाला होता, पण शेवटी देवाला त्याला दर्शन द्यावं लागलं. अशी कथा आहे. वाल्याचा जर वाल्मिकी होऊ शकतो तर एक वाईट प्रवृत्तीचा माणूस चांगला का नाही बनू शकत? नक्कीच बनू शकतो. आजच्याही आपल्या याच्यात आपण बघतो परिवर्तन झालेलं आहे. जेलमध्ये काही खून करणारे लोक जातात, चोर बुरटे लोक जातात, ते तसेचून बाहेर नाही निघत, त्यांच्यामध्ये खूप सारे परिवर्तन आपल्याला दिसतात. तिथे त्यांच्यामध्ये ज्या कला लपलेल्या असतात, आपण बघतो ना खूप वेळा की एक चांगला खूप वाईट चोर होता, तो बाहेर जेवण होता, तो चांगले कला तिथे त्यांनी गालीचे विणलेले असतात, चित्रकारी केलेली असते, हे गुण त्यांना माहिती नसतात. हे सुप्त गुण ते आपोआप बाहेर निघतात किंवा लोक त्याला म्हणतात की आता काम तुला करायचं आहे, तू कर. मग त्याला ते आवडतं असते पण त्यांनी कधी लक्ष दिलेलं नसतं. पण तिथे त्याच्याकडनं करवून घेतात, त्याला कसा वेळ पण घालवायचा आणि काही त्याला चांगलं सांगितलं तर आपोआपच कवी करणारे पण आहेत, लेखक आहेत, असे खूप सारे लोक आहेत. पुनर्वसन केंद्रात जे रिहॅबिलिटेशन सेंटर्स आपण जिथे म्हणतो तिथे सुद्धा हे सगळं पाहायला मिळतं. तर चांगला माणूस नेहमी दुसऱ्या माणसाला चांगलंच बनवेल. ठीक आहे, तर सत्वगुणांमुळे आपण पापमुक्त होतो. आणि शेवटी गुरु हाच सत्व मार्ग दाखवणारा दीपस्तंभ असतो. तो लाईट हाऊस तुम्ही बघितला, दीपस्तंभ तो कसा बरोबर लाईट वाट दाखवतो की लाईट हाऊस शोज करेक्ट पाथ. सेम वे तर गुरु कोण आहे? हा आपल्या जीवनाचा दीपस्तंभ. मनापासून केलेली प्रार्थना याचना नेहमीच फलदायक ठरते. जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि ती फलदायक ठरेल, विल बी फ्रुटफुल. एकनाथांनी अगदी सोप्या साध्या भाषेचा उपयोग केला, सुंदररित्या सामान्य माणसाच्या मनात उतरविला आहे. ठीक आहे, अध्यात्माचा मार्ग किती लोकहितकारक आहे ते त्यांनी ठासून दिलं आहे मनात, सामान्य माणसाची इतकी सुंदर सोपी भाषा आहे. ठीक आहे, तर इथे अज्ञानाचा नाश केल्यामुळे परमज्ञानाची प्राप्ती होते. ठीक आहे, गुरुचे महत्त्व त्यांनी भावपूर्ण शब्दात लोकमनात कोरले. उतारा केला की आराम मिळतो, हे आपण बघितलं होतं है ना. उतारा हे विशेषण सत्वगुणांचा उतारा देऊन सुंदररित्या वापरले. म्हणजे उतारा कशाचा करायचा? सत्वगुणांचा उतारा करा तुम्ही, तुमच्यामध्ये उतरवा ते गुण. ठीक आहे, हे विशेषण खूप सुंदररित्या वापरले. आणि गुरु आशीर्वादाने वाईट गुणांचा पूर्णपणे प्रतिबंध शरीरातून काढून टाकतो जेव्हा गुरुचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. ठीक आहे, की वाईट गुणांचा परिपूर्ण प्रतिबंध शरीरातून होऊन जातो. कारण गुरु उपदेशाने आध्यात्मिक वाणीने ते शुद्ध पवित्र बोल विचार आपल्याला सात्विकता देतात, दुष्ट प्रवृत्तींना पराभूत करतात. हे सुंदर साधे विचार समाज जागृती लोकशिकवण देणारे आहे.
ठीक आहे. समाज सुधारक, समाज आत्मीयता असलेले एकनाथ महाराज भारुडाद्वारे समाजातील दोषांवर, मनुष्य दोषांवर ताशेरे न ओढता, म्हणजे काही वाकडं तिकडं न बोलता अध्यात्माचे गुरुचे मनुष्य जीवनात किती आणि उपयुक्त आहे, किती हे उपयुक्त आहे हे रूपकाद्वारे स्पष्ट करतात. यात एकनाथांनी संपूर्णतः अध्यात्माद्वारे माणसाला स्वतःला बदलवायचा सोपा मार्ग दाखविला आहे. त्यांची समाज बदलवण्याची आणि माणसाच्या परिवर्तनाची तडफड दिसते. आणि भारुडातून जे अगदी रंजक, ज्याच्यावर आपण नृत्य करू शकतो, गाणं बसवू शकतो, अशा सुंदर सोप्या भाषेतून, अशा साध्या सोप्या भारुडातून त्यांनी लोकजागृती नक्कीच केली. आणि लोकांच्या मनात ठासून, तो अशिक्षित असला तरी लोकांच्या मनात ठासून पडलं की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय बोध घ्यायचे, हे त्याचं उत्तर आहे. आता चौथा आहे रसग्रहण. खालील ओळींचे रसग्रहण करा. आता या ओळी कोणत्या आहेत? विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अतिदारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या पदांचा आपल्या स्वाध्यायात रसग्रहण करायला सांगितलं आहे. आता रसग्रहण, ठीक आहे. संत एकनाथ महाराज समाज प्रबोधक होते, लोकहितकारक असे संत होते. सगळ्यात जास्त भारुडातून जनजागृती करणारे असे संत एकनाथ महाराजच होते. ठीक आहे. एकात्मता दर्शविणारे, त्यांच्या भारुडात एकात्मता पण दिसायची. ठीक आहे. वर्णभेद, धर्मभेद, जातीय भेद हे दूर करणारे हे संत एकनाथ महाराज होते, ज्यांनी भारुडातून ह्या सगळ्या दोष जे समाजात, हे हळूहळू त्यांनी या प्रयत्न केला त्यांनी. ठीक आहे. या भारुडात त्यांनी माणसाने आपले सर्व तमोगुण, म्हणजे वाईट गुण, दुर्गुण कसे नष्ट करावे, त्यावर उतारा कसा करावा, हे विंचू हे रूपक वापरून साध्या सोप्या शब्दात वर्णिले आहे. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला. आणि काही पदांमध्ये यमक आढळते, रायमिंग वर्ड्स, यमक आढळते. पुनरावृत्ती या अलंकाराने गेयता प्राप्त झाली आहे. विंचू चावला, चावला, विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, हे पुनरावृत्ती अलंकार. याच्यामुळे काय झालं, त्या पदाला गेयता प्राप्त झाली. ठीक आहे. चावला, विंचू चावला, याच्यामुळे हे पुनरावृत्तीचं उदाहरण आहे. आणि याच्यात मधुर गुण दिसतो. काव्यगुण कोणचा आहे? मधुर गुण. ठीक आहे. आणि प्रसाद गुण पण दिसतो, कारण इथे सोपी साधी शब्द रचना आहे, त्याच्यामुळे याच्यात प्रसाद गुण पण आढळतो, काव्यगुण आढळतो. ठीक आहे. आता पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालला, सर्वांगाचा दाह झाला. ठीक आहे. याच्यात करुण रस पण आपण म्हणू शकतो, कारण दाह, आग होतो, आग होते, त्याला त्रास होतोय. यातना, यावेळी काय दर्शवितात? यातना दर्शवितात. काम क्रोधाने मनुष्याला किती त्रास होतो. वाईट गुणाचा त्रास खरंच हानिकारक आहे. हे गुण घातक आहे, हे आपल्यातून उपटून फेकावे. या विचारावर दीर्घपणे मंथन करण्यास एकनाथ महाराजांनी आपल्याला भाग पाडलाय, समाजाला भाग पाडलाय. ठीक आहे. आता समाजाचे खरे चित्रण साध्या सोप्या शब्दात मनावर ताबा वाईट गुणांनी मिळवल्याने संपूर्ण शरीर हे बेताल होते. हे गुण भयानक, दारुण आहे. दुःख पण होत आहे, शांतता भंग होते. वाईट गुण अंगी असल्याने आपलाच घात होतो, आपल्यालाच त्रास होतो. ही आयुष्याची रीत आहे. आपणच संकटात सापडतो वाईट जर गुण असले तर. आणि आयुष्य अंधकारमय होते, डेस डार्कनेस, अंधकारमय. त्याला आपल्याला दिशा दिसत नाही, प्रकाश दिसत नाही. नैराश्य येते. नैराश्य म्हणजे तसं मी म्हटलं आधी, एन्झायटी, डिप्रेशन, हे आजकाल अगदी कॉमन आहे सगळ्या मुलांना, किंवा बाकी ज्यांना खूप तणाव आहे त्यांच्यामध्ये हा दोष आढळतो. हे सगळे वाईट गुण येतात. हे वाईट गुणांचे विष आपल्याला उद्ध्वस्त करते, आपलं
शरीर तर उद्ध्वस्त होतं, नाश पावतो आणि आपोआपच आपलं जीवन पण उद्ध्वस्त होतं. ही समज या भारुडातून अत्यंत साधेपणे वर्णिली आहे. हे रूपकात्मक भारूड जीवनाला चालना देणारे ठरते. गतिशील विचारसरणी या भारुडात आढळते. ठीक आहे. आता 5वा प्रश्न, त्याच्यातला अ. तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता याच्यात विद्यार्थी आपापल्या मनाने जितके काही वाईट गुण, प्रत्येकाचे वाईट गुण वेगळे असतात आणि प्रत्येकजण आपापल्या रीतीने उत्तर लिहिल. त्याच्यातलं मी फक्त 1-2 तुम्हाला सांगते, एक आधार होईल. कोणाकोणाचं आता वाईट गुण तुम्हाला त्यांनी काय म्हटलंय, तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. तुम्ही तुमच्यातल्याच दुर्गुणांचा शोध घ्या. लोक तर आपल्याला म्हणतात तू अशी आहे, तुला राग लवकर येतो, तू वाईट, तू खोटं बोलते, तू लवकर चिडते, तू चोरी करते, तुला वाईट संगत आहे, असे सगळे लोक बोलतात. पण आपल्याला आपल्यातला गुण, वाईट गुण कुठला हा शोधायचा. आणि त्याच्यावर त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही हे दुर्गुण कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता सगळ्यात फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मी म्हटलं की मला राग येतो, हे तुम्ही कबूल करते की मला खूपच राग येतो. याच्या मागे कारण काय, तुम्ही हे लिहायचं की माझ्यातला सर्वात वाईट गुण काय आहे, राग येणे, खूप लवकर राग येणे. त्याच्यामुळे मग तो चिडचिड होतो. हे का होतं, त्याला कारण काय. मी काही मुलांशी जेव्हा बोलली ती विद्यार्थ्यांशी, तर प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. आणि कोणी म्हणतं आमच्या घरात वातावरण चांगलं नाही म्हणून मला चिडचिड होते, मला राग होतो. कोणी म्हणतं की मला तणाव आहे, कशाचा, की मी डॉक्टर बनायचं स्वप्न बघितलं आहे, इंजिनियर बनायचं स्वप्न बघितलं आहे, पण ते खरं होईल का हे मी सांगू शकत नाही, कारण आमची परिस्थिती नाही. माझी आई पोळ्या करते, माझी आई भांडी घासते, पण मला इंजिनियर बनायचं, मला डॉक्टर बनायचं. मग ते होईल की नाही याचा तणाव माझ्या डोक्यावर आहे. मग मी काय करते, राग येतो, मी करतो किंवा करते, मला राग येतो, माझी चिडचिड होते, मला मार्ग दिसत नाही. ठीक आहे. मग कोणी म्हणतं की मला खोटं बोलायची सवय, मला बोलावं लागतं. ठीक आहे. हे असे वेगवेगळे. जर तुम्ही उदाहरण तुम्ही लिहिलं की मला खूप राग येतो, आता मला हा राग कसा कमी करायचा, मला कमी तर करायचा आहे, कारण मला पण हे जाणवतं की मी खूप चिडली की मला सुचत नाही, मला बेचैनी होते. आणि माझ्या जवळचे जे लोक आहेत ते पण माझ्यामुळे त्रासले आहेत. कोणी माझ्याशी बोलायला बघत नाही, माझ्यापासून दूर पळतात, घरातसुद्धा चिडचिड होते, मग आमची भांडणं होतात. हे सगळे कारण. तर तुम्ही याच्यासाठी काय कराल, चिडचिड होते तर मग तुम्ही काय करता, खूप जण भांडे फेकतात, कोणी पेपर फाडतं, कोणी जी हातात येईल ते वस्तू फेकून, असे लोक मी बघितलेले आणि हे बरोबर नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, एक तर दवाखान्यात पहिले जा. इथे जे आपण म्हणतो ना, मी मनोचिकित्सक, सायकियाट्रिस्ट, सगळ्यात पहिले आपल्या आईवडिलांचे काही लोकांशी जेव्हा लक्षात येतं तर पटकन आपल्या मुलाला ते पटकन ट्रीटमेंटसाठी, उपचारासाठी घेऊन जातात. मनोचिकित्सक, काउन्सेलिंग ज्याला म्हणतो, काउन्सेलिंग म्हणजे मानसशास्त्रीय समस्या समजून जो घेतो, तो सल्ला जो देतो, समुपदेशन ज्याला मराठीत म्हणतात, काउन्सेलिंग. मग ते घेऊन जातं की आमचा मुलगा खूप चिडचिड करतो, त्याला खूप राग येतो, आमच्याशी पण व्यवस्थित बोलत नाही, अबोल, कधी कधी तो खूपच बोलतो रागात, आणि नाही त्याला जर काही म्हटलं की TV नको पाहू तर त्याला राग येतो, तर तो चिडतो. ठीक आहे. मग काही मुलं मोबाईल हातात न घेतात आत्महत्या करतात, अशा पण केसेस बघतो ना. ठीक आहे. आपल्या रागावर, अनावर चिमटा का होतो याची कारणं शोधा पहिले, की मी का चिडतो, की का चिडते, याच्यावर उपाय काय. सगळ्यात पहिले हा हे आहे की आपण दवाखान्यात जायला पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ठीक आहे. विज्ञान जिथे आहे तिथे काहीतरी असेल की काय कारण आहे. आपल्या शरीरात पण हॉर्मोनल चेंजेस होतात, शरीर बदलत जातं जसं जसं वय वाढतं, मग त्याच्यात पण स्वाभाविकपणे आपल्या वृत्तीमध्ये बदल होतो. की अशी एक स्टेज आली, एक वेळ आली की मग डॉक्टर म्हणते की या वयात असं होतंच, या वयात मुलं चिडचिड करतातच, मुलं मुली. ठीक आहे. कारण की त्यांच्या शरीरात बदल घडतोय, याला इलाज नाही. ठीक आहे. तो एक भाग आहे. अजून दुसरा भाग, मी सारखी का चिडते,
माझे स्वप्न पूर्ण होत नाही, की मला सतत बेचैनी आहे, की हे होईल की नाही, होईल की नाही, मला जे पाहिजे ते मला मिळेल का? मी जे नंदनवन बघितलं आहे, जे पॅराडाईज बघितलं आहे, जे स्वप्न मी बघितलं आहे ते माझं पूर्ण होईल का? आज आमच्याकडे पैसा आहे तरी पण श्रीमंत लोकांना पण तणाव असतो. असं नाही की गरीब लोकांनाच असतं, असं नाही आहे. यश मिळेल का? सक्सेस मिळेल का? जर नाही मिळालं तर म्हणून मी नेहमी मुलांना सांगते की 4 ऑप्शन ठेवा. 12वी नंतर तुम्हाला काय बनायचं तर 4 तयार ठेवायचं. डॉक्टर नाही, इंजिनियर नाही, ठीक आहे, दुसरा कुठला कोर्स ज्याच्यात आपल्याला आवड आहे, कला, कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात तुम्ही जा. पण आत्महत्या करायची गरजच नाही. आत्महत्या करून काय होणार? तुमचं नुकसान. तुम्ही तुमचं जीवन संपवाल, पण तुमच्या आईवडिलांनी पर्यंत तुम्हाला आणलं त्याचं काय? ठीक आहे. तर याच्यात आपण आपला पहिले दोष शोधायचा आणि त्याचं मी कसं कमी करेल. सगळ्यात पहिले चांगल्या लोकांशी वार्तालाप करायचा, चर्चा करायची की मी चिडचिड करते, याचं काय कारण आहे. थोडं मेडिटेशन, ठीक आहे, ध्यान लावून बसायचं देवासमोर. आपोआपच तुमच्यामध्ये एकदमच बदल नाही घडणार, हळूहळू तुमच्यात तुम्हाला फरक जाणवेल. चांगल्या संगतीत राहा, चांगल्या मित्रांशी चर्चा करा, डिस्कशन करा, तिथे पण तुम्हाला काही मिळेल उत्तर. आईवडिलांशी तर तुम्ही चर्चा करा, आईवडिलांना तुम्हाला दवाखान्यात डॉक्टरांशी जे तुम्हाला जे काही सांगायचं आहे सगळं काही वैद्याला सांगायचं. काही ना काही तो औषधं तर वेगळा भाग आहे, पण तुम्हाला बोलून सुद्धा पुष्कळसं आपल्याला शांती मिळते. चांगल्या पुस्तकं वाचा, चांगल्या पुस्तकाने देखील तुम्हाला मार्ग सापडेल. ठीक आहे. नंतर त्याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता, निसर्गात जा. हे मी स्वतः पण केलेलं आहे की जर आपल्याला डिप्रेशन आलं, नैराश्य आलं तर आपण काय करतो, आपल्याला सगळं उदासपणा वाटतं. अशा वेळेस काय करायचं, संगीत सगळ्यात पहिली, म्युझिक, संगीत, गाणी ऐका चांगली चांगली. निसर्गात जा, थोडं चक्कर मारून या, वेळ काढा, थोडं फिरून या, झाडांशी बोला. ही एक थेरपी आहे, झाडांशी पण बोला, हात फिरवा, निसर्गात जा, चांगल्या लोकांना भेटा, चांगल्या लोकांना जाऊन भेटा, त्यांच्याशी चर्चा करा, बोला. आपल्या आईवडिलांबरोबर बसा, एकत्र परिवारात बसा. हळूहळू आपला जो राग आहे आपोआप आपल्याला जाणवेल की काहीतरी आता हे कमी होत आहे, आपण चांगलं वागतो, लोक आपल्याशी भेटायला बघतात, आपल्याशी बोलायला बघतात. नाही तर जे लोक जे दूर पळायचे ते आपोआप आपल्यामध्ये परिवर्तन घडेल, तर आपोआपच आपण चांगल्या लोकांमध्ये राहू शकतो. ते आपल्याला मग बोलवतील की येस प्रवचन आहे का, रेडिओ तुम्हाला रेडिओ आहे का, टी व्हीमध्ये चांगले प्रोग्राम बघा. ठीक आहे. असं तुम्ही सविस्तर उत्तर आपल्या शब्दांमध्ये तुम्हाला यायचं. मी फक्त रागाचं सांगितलं, तुम्ही वेगवेगळे सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता दुसरं ते काय म्हणतात, दुसरं उत्तर आहे, प्रश्न आहे म्हणजे कृती आहे की दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्वात दाह शांत करणारा उपाय आहे. स्पष्ट करा. हे बिलकुल खरं आहे की दुर्जनांची संगत म्हणजे जे वाईट लोकांची संगत इंगळीसारखीच असते. जसं विंचू चावला की जो त्रास होतो आपल्याला, होतो, मरण पण होतं, तसंच वाईट गुण, वाईट माणूस इंगळीसारखा असतो, विंचवासारखा. जर त्यांनी आपल्याला वाईट संगतीत आपण राहिलो, आपोआपच तो आपल्याला दंश करेल, आपण पण वाईट होऊन जाऊ, आपलं पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल आयुष्य, आपण भिडून जाऊ. अल्कोहोलिझम, वाईट व्यसन, ड्रग्स, स्मोकिंग, सिगरेट पिणे, तंबाखू खाणे, खर्रा खाणे, हे सगळे वाईट गुण लागतील. आणि खोटं बोलणे, पैसे चोरणे, वाईट मार्गाला लावून. तर मग याच्यावर उपाय ते म्हणतात की अध्यात्म हे खरंच आहे का? हो. जसं मी आता का तुम्ही बघता यूट्यूबवर किंवा सगळीकडे स्पिरिच्युअलिटी सेंटर्स इतके निघाले, हिलिंग सेंटर्स, हिलिंग म्हणजे जे उपचार जे करतात, रेकी, हे कशासाठी निघाले? आता पूर्वी पहिले इतकं नव्हतं. आता काय? कारण आता तणाव वाढलेला आहे, वाईट गुण वाढलेले आहेत, लेट नाईट पार्टीज, वन नाईट स्टँड, डिस्को डान्सिंग, नाईट क्लब्स, हे सगळे वाईट गुण आहेत. त्यानुसार आपण क्लबमध्ये गेलो म्हणजे आपण खूप मोठं श्रीमंत चांगल्या लोकांमध्ये आपण वागतो, पण तिथे आपण ड्रग्स घेतो, वाईट गुण आत्मसात तिथेच होतात. सिगरेट पिली म्हणजे सेलिब्रिटी सिगरेट पितो तर मी पण पिली म्हणजे खूप छान, नो. म्हणून हे ताणतणाव वाढले आहे. मग वाईट गुणात तो मार्ग इतका वाईट व्यसनाधीन होऊन जातो की त्याला चांगला मार्ग दिसतच नाही. मग तो वाईट पैसे मिळत नाही तर तो चोरी करायला लागतो. असं हळूहळू ती चेन वाढत जाते आणि पुढे तो पूर्णच बिघडून जातो. मग
मग हे सेंटर्स, हिलिंग सेंटर, रेकी, ही थेरपी, क्रिस्टल अशा वेगवेगळ्या निघाल्या आहे. मग तो दुरूनच ते उपचार करतो. मसाज सेंटर्समध्ये जातात की आम्हाला शांती पाहिजे, तो मग देवळात जाईल, मग इकडच्या धर्मस्थळात जाईल. मग त्याला शेवटी तो कुठे जातो? देवाकडेच जातो, गुरुकडे जातो. तर खरंच जर आपल्याला वाईट गुणांचा नाश करायचा असेल, या सगळ्या दूर पळायचं असेल, तर एकच आहे, गुरुकडे जा, चांगल्या गुरुकडे, जिथे फक्त तुम्हाला पावन वातावरण मिळेल, शुद्ध पवित्र वातावरण मिळेल. अशा सगळे जिथे आता खूप सारे असे हे निघाले आहेत, काय म्हणतो तुम्हाला, आश्रम आहेत, जिथे असं पण एक आश्रम जिथे काहीच बोलायचं नाही, 21 दिवसाचं काहीच बोलायचं नाही. ते तुम्हाला जसं सांगेल मेडिटेशन ध्यान सगळं तसं करायचं. आपोआप लोक बदलून निघालेले, चांगले होऊन निघाले, परिवर्तित होऊन निघालेले आहे. ठीक आहे. तर अध्यात्म हा खरंच संत एकनाथ महाराजांनी जे अध्यात्माचा जो अंगारा लावायला सांगितला आहे सत्वगुणांचा, तो खरंच आहे. अध्यात्माचा देव आणि अध्यात्म, हिलिंग सेंटर्स, पुनर्वसन केंद्र, हे सगळे आता पुनर्वसन केंद्र का वाढले आहेत? कारण की अध्यात्माचा मार्ग सगळे सोडून वाईट गुणांकडे लागतात. तर सत्संग हे सगळे वाढले आहेत. भजन मंडळ, सत्संग, रेकी, हिलिंग हे सेंटर्स वाढलेले आहेत, केंद्र वाढलेले आहेत. कारण आता तणाव खूप वाढलेला आहे, वाईट लोक समाजात वाढलेले, वाईट वृत्ती वाढलेल्या आहेत, बलात्कार होतात, आहे की नाही, खूप वाईट गोष्टी होतात, अपहरण होतात. ठीक आहे. अशा खूप काही आहे. तर हे सगळं तुम्ही वाईट गुणांपासून सुटका, वाईट लोकांपासून सुटका होण्यासाठी तुम्हाला कोणता मार्ग अवलंबायचा आहे? अध्यात्माचा. जिथे तुम्हाला खरंच सगळं पवित्र मिळेल, शुद्ध वातावरण मिळेल, चांगली पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतील. विवेकानंदांचं पण हिलिंग सेंटर आहे, जिथे तुम्ही जाऊन संध्याकाळच्या वेळेस किंवा वाचनालयात जा, तिथे तुम्हाला मोफत पुस्तकं वाचायला मिळतं. अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला पवित्र वातावरण मिळेल. आणि अध्यात्म तर सगळं उच्च कोटीचं वातावरण आहे, जिथे तुम्हाला सगळं चांगलंच मिळेल. तर ह्या उत्तराचा मी आधारित तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही तुमच्या शब्दात हे उत्तर द्यायचं आहे. तर मला असं वाटतं हे तुम्हाला चांगल्यारीत्या कळलं असेल. तर इथे हा स्वाध्याय संपला. पुन्हा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी सांगा. आय विल सॉल्व इट. मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू.